नमस्कार मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, 11वीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 18 तारखेला डिस्प्ले झाली. त्याबद्दल अनेक मुलांना प्रश्न उद्भवले आहेत. प्रश्न काय आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनी पार्ट 1 भरलेला नाही किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नाही, किंवा काही लोकांनी फक्त पार्ट 1 भरलेला आहे, पार्ट 2 भरलेला नाही, किंवा काही लोकांनी पार्ट 2 भरला पण तो फॉर्म लॉक केला नाही. तर अशा मुलांचं काय होणार सविस्तर अशा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, बघत राहा आपला मराठी टेक इन्फो. तर मित्रांनो, स्क्रीनवर जाऊन तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक नीट लक्षात घ्या. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम 11thadmission.org.in या वेबसाईटवर जा. वेबसाईट गेल्यानंतर तुमचा जो रिझन आहे तो रिझन सिलेक्ट करा. रिझन सिलेक्ट केल्यानंतर बघा, आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आहे ती काय आहे. लॉग इन या बटनावर क्लिक करा. तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही लॉग इन करणार त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. बघा मित्रांनो, असा डॅशबोर्ड दिसल्यानंतर बघा, कॅप ऑप्शन फॉर्म लॉक असं आलं पाहिजे. ज्या कोणी विद्यार्थ्याचं फॉर्म इथं लॉक असेल त्याचंच मेरिट लिस्टमध्ये नंबर लागणार आहे, हे महत्त्वाचं. ज्यांनी फॉर्म लॉक केलेलं नाही त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, तर बघा, डाव्या साईडला अलॉटमेंटच्या खाली चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि राऊंडमध्ये रेग्युलर राऊंड 1, त्यानंतर चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचं संपूर्ण असं डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डवर डाव्या साईडला मेरिट नंबर दिसेल. आता या स्टुडंटचा मेरिट नंबर आहे 9863 आणि उजव्या साईडला मेरिट मार्क्स दिसतील. मेरिट मार्क्स आहे 355, म्हणजे 355 त्याला मार्क्स आहे बेस्ट ऑफ 5 नुसार. आणि त्याचा मेरिटमध्ये कितवा नंबर आलेला आहे 9863, म्हणजे त्याच्या अगोदर 9862 विद्यार्थी आहे मेरिटमध्ये आणि त्याचा 9863 नंबर आहे. बघा मित्रांनो, या मेरिटची तुम्ही प्रिंट काढू शकता. पण एक सांगतो मित्रांनो, या मेरिटचा काही उपयोग नाही. हे मेरिटचा विषय डोक्यातून काढून घ्या. कारण जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती 27 तारखेला लागणार. किती तारखेला लागणार आहे? 27 तारखेला. 27 जून रोजी जी फायनल मेरिट लिस्ट लागेल, तुम्ही तुमच्या अकाउंटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला इथे डायरेक्ट दिसेल. अलॉटमेंटमध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज झालेलं दिसेल डायरेक्ट. 27 तारखेला तुम्ही लॉग इन करा, तुम्हाला तुमचं जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते दिसेल. आणि नाही अलॉट झालेलं असेल तर नॉट अलॉटेड असं दिसेल. बघा मित्रांनो, या मेरिट लिस्ट स्टेटसचा, प्रोव्हिजनली मेरिट लिस्ट स्टेटसचा याच्या व्यतिरिक्त काहीही उपयोग नाही. हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आहे की तुमच्या अगोदर मेरिटमध्ये किती जण आहेत. या व्यतिरिक्त या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा काही उपयोग नाही. जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ती 27 तारखेला येणार आहे आणि ती महत्त्वाची आहे, त्यामुळे तिचा तुम्ही विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे आता काही लोकांनी बघा, मी सर्वात पहिले लॉग आउट करतो आणि तुम्हाला टाइम टेबलवर घेऊन जातो. बघा मित्रांनो, टाइम टेबलवर गेल्यानंतर बघा, तुम्हाला 5 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरायचा होता. त्यानंतर 18 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार होती, 18 ते 21 पर्यंत. त्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स ॲड करायचे होते. जर तुमच्या फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर ते 21 तारखेपर्यंत तुम्ही सुधरून घेणार होते. त्यानंतर मित्रांनो, 22 ते 26 हा डेटा प्रोसेसिंगमध्ये लागणारा वेळ आहे. आणि त्यानंतर 27 तारखेला 27/6/2024 रोजी 10 वाजता तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याची लिस्ट ही 27 तारखेला लागणार आहे.
त्यामुळे 27 तारीख लक्षात ठेवा, बाकीच्या तारीख विसरून जा. 27 तारखेनंतर तुम्ही जर तुमचा पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरला असेल तर 27 तारखेला तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. बघा मित्रांनो, 27 तारखेला कॉलेज अलॉट होईल. त्यानंतर 27 ते 1 तारीख. बघा मित्रांनो, 27 ते 1 तारीख काय आहे? 27 तारखेला जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर 27 ते 1 तारखेच्या आत तुम्हाला तुमचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. ते अलॉट झालेलं कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कन्फर्म बटनवर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड करून दिलेल्या कॉलेजला जाऊन 1 तारखेच्या आत ॲडमिशन करून घेणे महत्त्वाचे आहे. 2 तारखेला पहिली जी मेरिट लिस्ट लागली आहे किती 2 तारखेला किती वॅकन्सी आहे ते तुम्हाला दाखवण्यात येईल. आणि 3 तारखेपासून पुन्हा 3 ते 10 तारखेपर्यंत सेकंड राऊंड होणार आहे आणि त्यानंतर 11 ते 19 तारखेपर्यंत थर्ड राऊंड होणार आहे. बघा मित्रांनो, आता तुमच्या मनात अनेक प्रश्न आहे की जर तुम्ही पार्ट 1 फॉर्म भरला नसेल तर काय होईल? बघा मित्रांनो, पार्ट 1 फॉर्म जर तुम्ही भरला नसेल तर तुम्हाला 27 तारखेला पार्ट 1 फॉर्म भरता येणार आहे. 27 तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे आणि तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच दिवशी ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पार्ट 1 फॉर्म भरलेला नाही त्यांना पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. 27 तारखेला तुम्ही पार्ट 1 फॉर्म भरू शकतात. बरं, ज्या लोकांनी पार्ट 2 फॉर्म भरला नाही, पार्ट 1 फॉर्म भरला पण पार्ट 2 फॉर्म काही कारणाने भरला नाही, तर अशा विद्यार्थ्यांचं काय? बघा मित्रांनो, 27 तारखेनंतर 1-2 दिवसात पार्ट 2 फॉर्म पण चालू होणार आहे. त्यामुळे त्यांनाही काही घाबरण्याचं कारण नाही. बघा मित्रांनो, आणि जर कोणी लोकांनी जर पार्ट 2 फॉर्म भरला पण फॉर्म लॉक केला नाही तर अशा विद्यार्थ्यांचं काय? जर ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरला पण पार्ट 2 फॉर्म भरल्यानंतर फॉर्म लॉक केलं नाही तर अशा विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी 27 तारखेनंतर जो सेकंड राऊंड चालू होईल अशा वेळेस तुमचा फॉर्म तुम्ही एडिट करू शकतात, त्यानंतर लॉक करू शकतात किंवा कॉलेज डिलीट करू शकतात, नवीन कॉलेज ॲड करू शकतात. सर्व काही 27 तारखेनंतरच होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, काळजी करायचं काही कारण नाही. राऊंड पार्ट 1 हा 27 तारखेला संपणार आहे. त्यामुळे 27 तारखेनंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म तुम्ही भरू शकता. तर मित्रांनो, ही होती 11वी संदर्भात ॲडमिशन संदर्भात ज्या मुलांना काही डाऊट्स आले आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर काही अजून अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. तर तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.